श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्याच्या पुढे हा स्वामी संदेश आला आहे त्यांनी न टाळता या संदेशाला ऐकण्यासाठी सुरुवात केली आहे. तेव्हा स्वामीचे दिव्य आशीर्वाद आणि दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आले आहेत. त्याचा मान ठेवा आणि तो संपूर्ण ऐकावा अशी स्वामीची इच्छा आहे. देव म्हणतात, जर माझ्या प्रिय बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत दिला आहे ते तुझ्यासाठी कल्याणकारी आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे भाग्य उजळण्यापासून, तुझा भाग्य उदय होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. कोणातही ती ताकद नाही, कुणाचेही ते सामर्थ्य नाही बाळा. जेव्हा मी तुमच्यापर्यंत काही पाठवू इच्छितो त्याला रोखण्याचे कुणातही सामर्थ्य नाही. म्हणूनच तू या संदेशापर्यंत पोचला आहेस बाळा. एक ऐक, तुझ्या कार्यासाठी इतके दिवस झाले प्रयत्न करत आहेस ते प्रयत्न सुरू ठेव, कारण आता अगदी काही तासातच तुझे ते कार्य संपन्न होताना तू पाहणार आहेस. स्वामीकडून तुमचे भाग्य उदय प्राप्त करण्यासाठी 2222 लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भाग्यवंत ठराल. माझ्या प्रिय बाळा, तू मला स्वामी माऊली रूपात पूज्य मानतोस. माझ्यातच लक्ष्मीचे रूपही पाहतोस. जेव्हा तू त्या आर्थिक प्रगतीसाठी माझ्याकडे विनंती करतो तेव्हा तुझ्यासाठी मी ते स्वर्गाचे द्वार उघडून इच्छितो. तिथून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तुमचे घर अमर्यादित आणि प्रचंड आर्थिक आशीर्वादाने भरण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत. तू ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस. माऊली म्हणते, बाळा, तुझ्या पुढील 10 मिनिटे मला दे आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज हो. तू दिलेली ही 10 मिनिटे अगदी तुझे जीवन परिवर्तन करणारे ठरणार आहेत. बाळा, तू जर या संदेशाकडे आला आहेस तर त्यात मी तुला काही भविष्याचे संकेत देऊ इच्छितो. तुमच्याकडे ते शुभ कार्य घडणार आहे. त्यासाठी तू सज्ज हो. जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती सेवा करता, ती प्रार्थना करता आणि प्रार्थनेत माझ्याकडे ते आशीर्वाद मागू इच्छिता, त्या क्षणाला मीही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही जे काही मागत आहात त्याच्याही पलीकडे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी असे काही अमूल्य आहे जे तुमच्यासाठी अत्यंत हिताव आहे, जे तुम्हाला माझ्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे. तुम्ही पूर्वी असे कर्म केले आहेत ज्यामुळे तुम्ही त्या परिपूर्ण केल्या त्या उच्च जीवनाला मागू इच्छितो. ते सर्व काही एकत्रित करून तुमच्याकडे देव मोठा आशीर्वाद पाठवू इच्छितात. या क्षणाला जो कोणी स्वामीचे प्रिय बाळ हा संदेश प्रेमाने श्रद्धेसहित ऐकतील त्यावर देव स्वामी माऊली स्वरूपात नक्कीच कृपा करेल. त्यांना कधीही लक्ष्मीची कमतरता जाणवणार नाही. त्यांच्या घरात ते भरभराट, ते ऐश्वर्य नांदेल यासाठी ती देवाची प्रार्थना करत आहे. कोणत्या तरी अशा मार्गाने तुमच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे. त्यांनी जे काही प्रयत्नपूर्वक केलेले आहेत त्या मार्गातून त्यांना असे मार्ग दिसतील जे कधीही न संपणारे असतील. यासाठी त्यांनी पहिले खूप काही कार्य करून ठेवले आहे. त्या मार्गाने तुमच्यासाठी असे दिव्य आशीर्वाद येत आहे. इथून पुढे तुम्हीच काय पण तुमचे संपूर्ण कुटुंब आणि तुमची पुढील पिढी देखील आनंदी होणार आहे. कारण जी संपत्ती येत आहे स्वामीकडून अखंड लक्ष्मीचा वास प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे लिहा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. त्यासाठी देव तुम्हाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद देऊ इच्छितात. ते घेण्यासाठी तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. पिढ्यानंतर पिढ्या तुमच्याकडे ते धनवृद्धी होणार आहे. कारण देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही या क्षणाला प्राप्त करत आहात. कारण तुमची मनापासून केलेली पूजा, तुमची मनापासून केलेली सेवा देवांनी स्वीकार केला आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला कधीही कमतरता भासणार नाही. तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. तू इतका आर्थिक देणे आणि विपुलतेने परिपूर्ण केल्या जाशील की तू त्या धनाच्या बळावर इतरांनासुद्धा सहकार्य करण्यास झेपेपर्यंत कार्य करशील. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आता तुझ्यासोबत जोडल्या जात आहे. तुम्हाला कुठलीही कमतरता येथून पुढे राहणार नाही. तुमच्या पिढ्यानपिढ्या
हे सर्व काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. बाळा, जे काही चांगली कर्म तू करत आहेस ते अविरत आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहा आणि ती तुझ्या पुढील पिढीला सुद्धा देत राहा. जेव्हा तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करता तेव्हा तुमच्या कुटुंबाचे काय पण पुढील पिढीचे देखील कल्याणकारी असे आशीर्वाद देव तुम्हाला देत असतात. तेव्हा नेहमीच चांगले कर्म करा, तुम्हाला नक्की चांगले परिणाम पाहायला मिळतील. देव म्हणतात, तू फक्त एखाद्याचे मन न दुखवता त्याचे मन सुखावर कर व मग माझा चमत्कार बाळा मोठ्याने तो योग्य सन्मानाने दे. जेव्हा तुला ते सर्व काही विपुल ते प्राप्त होईल, जेव्हा तुझ्याकडून मी खूप असे कर्म करून घेणार आहे जे तुझ्या पुढील पिढीला देखील खूप काही भरभराट देणारे ठरणार आहे. बाळा, तुमचा जर या संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर. तू जेव्हा नामस्मरण करशील, भक्तीत दंग होशील आणि एकाग्रतेने माझे मनन करशील तेव्हा तू मला स्वतःजवळ प्राप्त करशील. तितके नामस्मरण करशील तितका तू माझ्या जवळ येशील. बाळा, मला प्रिय आहे तुझे नाम घेणे म्हणून नेहमीच नामात राहा. जर तुझ्याने कोणाचे कार्य होत असेल तर नक्कीच त्या क्षणाला त्याची मदत कर, कारण मी सतत तुझ्यासोबत आहे, तुला पाहत आहे. तुझे कार्य नक्कीच होणार आहे. विश्वास ठेव, तुमच्याकडे सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होईल. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणात हा संदेश ऐकत आहे त्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत हा संदेश संपूर्ण ऐकावा. देव तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे ते अखंड आहे, अविरत आहे. देवाचे कार्य या सृष्टीच्या निर्माणापासून सुरू आहे. ते अखंड कार्य सर्वांसाठी कल्याणकारी आहे. तेव्हा देवाचा नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या पुढे जी काही आव्हाने आहेत ती पार करण्यासाठी मी तुला सामर्थ्यशाली बनवू इच्छितो. धैर्य ठेवा आणि समोर पावले टाकत राहा. तू जेव्हा ते कर्म करशील आणि पुढे जाशील तेव्हा माझे चमत्कार देवरूपात प्राप्त होतील. तुझ्या आयुष्यात तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. तू ज्या काही कार्याचं सुरुवात करशील त्यासाठी तुला माझा आशीर्वाद प्राप्त. देव म्हणतात, तुमचे जीवन परिपूर्ण, समृद्ध आणि ऐश्वर्यशाली होणार आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात तो चमत्कार घडेल. त्यासाठी तो इतके दिवस झाले प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे की तुमच्यातील खूप काही असे माझे प्रिय बाळ ते प्रयत्न करत आहे की त्यांना ती विपुलता हवी आहे, सुख संपन्नता प्राप्त करायचे आहे. त्यासाठी ते खूप काही प्रयत्न करत आहेत. आता इथून पुढे त्याच्या कार्यात गती येऊन ते त्या समृद्धीला प्राप्त करतील. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही पावले पुढे टाकत राहा, आपले कर्म करत राहा. मी सर्व काही पाहत आहे. तुझे जीवन परिपूर्ण सुख समृद्धीने परिपूर्ण होईल. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकलं आहे त्यांच्या कार्यातले अडथळे दूर होऊन त्यांना सुखाचे, आनंदाचे प्राप्ती होईल. धन, वैभव व संपन्नता पूर्ण जीवन पर्यंत त्यांच्या सोबत राहतील. देवाचा आशीर्वाद त्यांच्या सोबत राहील. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.